नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण स्वादिष्ट बासुंदी पुरी करणार आहोत। कोणत्याही सणावाराला किंवा स्पेशल ओकेजनला महाराष्ट्रात बासुंदी पुरीचा बेत ठरलेलाच असतो। आज आपण दुधाला जास्त वेळ न आटवता एका स्पेशल ट्रिकने क्रीमी बासुंदी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि कमी तेलकट गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या कशा बनवायच्या तेही पाहणार आहोत। पुरी तेलकट होऊ नये म्हणून खूप साऱ्या टिप्सही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही बासुंदी खूपच क्रीमी, मलाईदार, स्वादिष्ट बनते आणि तुम्ही खातच राहाल। पोट भरेल पण मन मात्र अजिबात भरणार नाही आणि बनवायला तर फारच सोपं आहे। आणि रेसिपीला सुरू करण्या अगोदर जर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। बासुंदीसाठी सर्वात अगोदर आपल्याला काही ड्रायफ्रुट्स भिजत घालायचे आहे। थोडेसे मी काजू आणि बदाम भिजत घातलेले आहेत। बासुंदीकरिता मी 1.5 लिटर फुल फॅट दूध घेतलेले आहे आणि पातेल्याच्या तळाशी आधी आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि नंतर दूध टाकायचं आहे। पाणी टाकल्यामुळे दूध आपण जेव्हा आटवू तेव्हा ते तळाला चिटकून राहत नाही। मलाईदार बासुंदी आपल्याला बनवायचं आहे, त्यामुळे फुल फॅट दुधाचाच वापर आपण करायचा आहे। आता मी गॅसवर दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता दुधाला आपण छान उकळी येऊ देऊया आणि छान उकळी आल्यानंतर ड्रायफ्रुट्स आपण आत्ताच टाकून घेऊया किंवा तुम्ही नंतरही टाकलं तरी चालेल। आता बघा दुधाला छान उकळी आलेली आहे। दूध आटवण्यासाठी पसरट भांडं जर असेल तर तुम्ही ते वापरा। आता मी काही ड्रायफ्रुट्स टाकून घेते। सर्वात अगोदर मी बदामचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आणि आता काजूचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आणि चारोळी टाकून घेतलेली आहे। ड्रायफ्रुट्स आत्ताच टाकल्यामुळे छान मऊ शिजतात। दुधाला एक उकळी येईपर्यंत दुधाकडे थोडं लक्ष द्यावं लागते आपल्याला, नाहीतर मग दूध उतू जाण्याची शक्यता असते। आणि आपण दूध उतू जाऊ नये म्हणून असं एक चमचा यावर ठेवून घ्यायचा आहे, जेणेकरून दूध जरी वर आलं तरी पण ते उतू जाणार नाही। असं चमचा ठेवल्याने जर समजा आपलं लक्ष जरी दुधाकडे नसेल तरी दूध आपलं उतू जात नाही। दूध उतू जाऊ नये म्हणून ही एक सोपी ट्रिक आहे। फक्त एक उकळी येईपर्यंत आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागते। एकदा उकळी येऊन गेली की मग आपल्याला असं चमचा ठेवण्याची आवश्यकता पडत नाही। आता अर्धा तास झालेला आहे आणि आता हे ड्रायफ्रूट जे आहेत ते आपण आता मिक्सरला बारीक वाटून घेऊया। काजू आणि बदाम आपल्याला छान स्मूथ वाटून घ्यायचं आहे आणि बदामची वरची साल आपल्याला काढून टाकायचं आहे। काजू बदाम असं वाटून टाकल्यामुळे बासुंदी आपली खूपच क्रीमी रिच बनते आणि दुधाला दाटसरपणा पण आपोआपच येते आणि जास्त दूध आपल्याला आटवावं लागत नाही। बदामची साल काढून झाल्यानंतर मिक्सरला एकदा असंच फिरून घ्यायचं आणि नंतर दूध टाकून छान स्मूथ पेस्ट करून घ्यायचं। दुधाला एक उकळी आल्यानंतर पहा दूध आता अजिबात उतू जात नाही आणि आता आपल्याला हे छान आटवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही हाय करायचं नाही आणि मध्यम आचेवर सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे। आणि आता आपण जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते मी आता टाकून घेतलेलं आहे। दूध बऱ्यापैकी आटल्यानंतर मी आता साखर टाकून घेतलेलं आहे। 1.5 लिटर दुधासाठी मी पाऊण वाटी साखर वापरलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पातेल्याच्या साईडला लागलेली मलाई सुद्धा आपल्याला त्यामध्येच मिक्स करत राहायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला वेलची पूड टाकून घ्यायचं आहे। वेलची पूडने बासुंदीला खूप मस्त स्वाद येईल। आवडत असल्यास तुम्ही यामध्ये केशरही ॲड करू शकता। हे पहा बासुंदी आपली तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मी दूध जास्त आटवलेलं नाहीये तरी सुद्धा मस्त घट्ट क्रीमी मलाईदार बासुंदी आपली बनलेली आहे। आणि आता जरी तुम्हाला ही पातळ वाटत असेल पण थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर ती आपोआपच घट्ट होते। खूपच स्वादिष्ट बासुंदी आपली बनलेली आहे। बासुंदी सोबत खाण्यासाठी आता आपण पुऱ्या करून घेऊया। अंदाजानेच मी पीठ घेत आहे। गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे, अंदाजे 2 वाट्या गव्हाचं पीठ असेल आणि चवीपुरता मीठ मी टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी साखर मी टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे। आणि आता पाणी टाकून कणिक आपल्याला छान घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि पाणी लागेल तसं आपल्याला वापरायचं आहे। फक्त खूप जास्त पातळ करू नका। चपातीला जसं आपण मऊ पीठ तिंबतो त्याप्रमाणे आपल्याला पीठ तिंबायचं नाही, खूपच घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे। असं आपल्याला घट्टसर ठेवायचं आहे आणि पीठ आपल्याला एक 10 मिनिट रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे आणि 10 मिनिटानंतर लगेचच आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहेत। खूप जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही। पीठ आपल्याला सैलसर अजिबात होऊ द्यायचं नाही। पुरीसाठी नेहमी आपल्याला घट्टसरच पीठ ठेवायचं आहे आणि थोडंसं तेल टाकून कणिक आता मी छान मऊ मळून घेते। फक्त 10 मिनिटच मी पीठ मळू दिलं होतं आणि लगेचच आता मी पुऱ्या करून घेणार आहे। खूप जास्त वेळ आपल्याला पीठ ठेवायचं नाही, नाहीतर पुऱ्या आपले तेलकट होतात। आता मी छोटे छोटे गोळे करून घेते आणि तुम्हाला पुऱ्या तळून दाखवते। 3-4 पुऱ्या मी तुम्हाला बनवून दाखवते। तेलकट पुऱ्या होऊ नये म्हणून पीठ आपल्याला असं घट्टसर ठेवायचं आहे आणि जास्त वेळ पीठ आपल्याला मुरू द्यायचं नाही। आता पुरी एक मी लाटून घेते। पुरी लाटते वेळी आपण पीठ वगैरे अजिबात लावायचं नाही। लागलंच तर आपण थोडंसं तेल आपण पोलपाटाला लावू शकतो। मध्यम आकाराची पुरी मी लाटून घेत आहे आणि पुरी खूप पातळही करायचं नाही किंवा खूप जास्त जाडही करायचं नाही। हलक्या हातानेच पुरी आपल्याला लाटून घ्यायचं आहे। पिठामध्ये आपण आधीच थोडंसं तेल टाकलं होतं, त्यामुळे लाटते वेळी पीठ आपल्या अजिबात पोलपाटाला चिटकत नाही। आता असेच 2-4 पुऱ्या मी लाटून घेते आणि मग तळून दाखवते।
पुरी तळण्यासाठी तेल मी छान व्यवस्थित तापून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम हाय करून घेतलेली आहे. हाय फ्लेम करूनच आपण पुरी तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि झाऱ्याने वरून आपल्याला थोडंसं दाब द्यायचं आहे, जेणेकरून पुरी छान टम्म फुगेल. पुरी छान फुगल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून घ्यायचं आहे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत पुरी तळून घ्यायचं आहे. आपण पिठामध्ये थोडीशी साखर वापरली होती, त्यामुळे आपोआपच पुरीला छान सोनेरी रंग येते. बघा काय मस्त कलर आलेला आहे. आता अशाच प्रकारे बाकीचे पुऱ्या आपण तळून घेऊया. पुरी टाकते वेळी गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायचा आहे आणि पुरी फुगल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे आणि सोनेरी रंगाचं पुरी होईपर्यंत आपण हे तळून घ्यायचं आहे. मस्त एक ना एक पुरी आपली छान टम्म फुगते. पुरी तळून झाल्यानंतर तेल आपण छान निथळून घ्यायचं, अजिबात तेलकट होत नाहीत. हे पहा पुरी किती छान टम्म फुगलेली आहे आणि कलर सुद्धा सुरेख आलेला आहे. अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या जर तुम्हाला बनवायच्या असतील तर पीठ नेहमी गठ्ठसरच ठेवा आणि हलक्या हातानेच पुरी लाटा. पुरी सोडते वेळी गॅसची फ्लेम हायच ठेवा आणि खूप पातळ पुरी लाटू नका, नाहीतर पुऱ्या फुगणार नाहीत. अशा प्रकारे मी 2-4 पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. पुऱ्या छान टम्म फुगलेल्या आहेत, शिवाय खुशखुशीत आणि अजिबात तेलकट झालेले नाहीयेत. थंड झाल्यानंतर पहा बासुंदी आपोआपच दाटसर झालेली आहे आणि खूपच मलाईदार पण आहे आणि दुधाला आपण जास्त न आटवता सुद्धा खूपच क्रीमी बासुंदी आपली झालेली आहे. तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. तर आजची स्वादिष्ट मलाईदार क्रीमी बासुंदी आणि टम्म फुगलेली पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.